आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांवर थेट निशाणा साधला आहे। त्यांनी आरोप केला की अजितदादांचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल भाजपला मदत करत आहेत। रोहित पवार म्हणाले, भाजप हा ॲनाकोंडासारखा आहे, तो इतर पक्षांना गिळंकृत करतो आणि वापर झाल्यावर फेकून देतो। शिंदे आणि दादांचे महत्त्व आता कमी केलं जात आहे। त्यांनी पुढे सांगितले की दादांनी ज्यांना सोबत नेलं तेच आज दादांना अडचणीत आणत आहेत। वसंतदादा इन्स्टिट्यूटवरील चौकशीचा उल्लेख करताना पवार म्हणाले, संस्थेचं दरवर्षी ऑडिट होतं तरीही सरकारने पुन्हा चौकशीचे आदेश दिले, हे अजितदादांवर कुरघोडी करण्याचं राजकारण आहे। बारामती नगराध्यक्षपदासाठी जय पवार निवडणूक लढवतील अशी चर्चा असताना रोहित पवार म्हणाले, ते अजितदादांशी चर्चा करूनच निर्णय घेतील। स्थानिक निवडणूक ही कार्यकर्त्यांची लढाई आहे। मतदार यादीतील गैरव्यवहारावर भाष्य करताना त्यांनी म्हटलं की 2019 ते 2024 दरम्यान 32 लाख मतदार वाढले, पण 6 महिन्यात 48 लाखांची वाढ कशी झाली? अनेक ठिकाणी खोटे आधार कार्ड काढले गेले। आम्ही पुरावे मागितले तरी आयोगाने दिले नाहीत। आगामी स्थानिक निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढायच्या की स्वतंत्र, याचा निर्णय सर्व नेते एकत्र बसून घेतील, अशी माहितीही रोहित पवारांनी दिली। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।